नेवासे तालुक्यातल्या सोनईची ही आहे जिल्हा परिषदेची 2 नंबरची शाळा. सोनईमध्ये अशा 3 शाळा आहेत. 1 नंबर महादेव मंदिराच्या तिथे आहे, 2 नंबर ही शाळा आणि 3 नंबर मुलींची शाळा आहे. या ठिकाणी उर्दू शाळासुद्धा आहे. एकेकाळी म्हणजे आमच्या बालपणी या शाळेत विद्यार्थी संख्या इतकी प्रचंड होती की या ज्या वर्गखोल्या आपण पाहतोय त्या वर्गखोल्यासुद्धा विद्यार्थ्यांना अपुऱ्या पडायच्या. इतकी विद्यार्थी संख्या त्यावेळेस प्रचंड होती. मात्र अलीकडच्या काळात स्पर्धेच्या या युगामध्ये खाजगी शाळा ज्या आहेत त्या खाजगी शाळांच्या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेचा जीव गुदमरला आहे. या शाळेला जिल्हा परिषदेच्या या शाळेला अक्षरशः घरघर लागली आहे म्हणा, किंवा या शाळा जिल्हा परिषदेच्या या शाळा मृत्यूच्या अखेरच्या घटका मोजत आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या शाळेमध्ये एका वर्गात फार पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी चक्क 30 ते 35 विद्यार्थी एका वर्गात असायचे, मात्र आता या शाळेच्या इमारतीमध्ये ज्या खोल्या आपण पाहत आहोत या खोल्या अक्षरशः ओस पडल्या आहेत. फक्त या कार्यालयात एकाच ठिकाणी एकाच वर्गात फक्त 10 विद्यार्थी आहेत. आणि शालेय शिक्षणाचा जो गवगाव केला जातो राज्य शासनाच्या स्तरावर, शिक्षणाचा अधिकार, सारे शिकूया, पुढे जाऊया किंवा सर्व शिक्षण मोहीम, हे सगळं जे आहे शासनाची सर्व शिक्षण मोहीम, हे पूर्णपणे या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. कारण आपण पाहू शकतो की या इतक्या खोल्या आहेत, मात्र या खोल्या ओस पडत आहेत विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जसे खाजगी शाळांचे शिक्षक ते विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्यासाठी जसे प्रयत्न करतात, तसं जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी, शाळेचे शिक्षक किती ठिकाणी या गेल्या उन्हाळ्यात फिरले, किती पालकांना किती पालकांची त्यांनी मनधरणी केली, किती पालकांना त्यांनी या जिल्हा परिषद शाळेत त्यांची मुलं पाठवण्यासाठी कन्व्हिन्स केलं, हा एक प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं खाजगी शाळांच्या तुलनेत या शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा या स्पर्धेमध्ये या कारणामुळं मागं आहेत की शिक्षकांची उदासीनता, शिक्षक आणि जे पालक आहेत पालकांचं बेजबाबदारपणा, किंवा पालकांचं या शाळेविषयी न राहिलेलं प्रेम, स्वतःची मुलं दुसऱ्या शाळेत चांगल्या शाळेत घालायची, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं, अशा या धुंदीत पालक आहेत. आणि या धुंदीमुळं पालकांच्या या दुर्लक्षामुळे, पालकांच्या या बेजबाबदारपणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा अशा ओस पडत आहेत. या शाळेचं आपण जे ग्राउंड बघतो तशा ग्राउंडवर, या मैदानावर पूर्वी विद्यार्थ्यांची अशी लगबग गजबज राहायची की गजबजून ही पूर्ण मैदान सगळे गजबजून जायचं. आणि आता या शाळेत इतक्या मोठ्या शाळेमध्ये फक्त मोजून 10 विद्यार्थी, त्यातले सुद्धा अनेक गैरहजर असतात, अनेक बाहेरगावी गेले असतात. सकाळी या शाळेत चक्कर मारली तर इथं अशी माहिती मिळाली की फक्त 3 विद्यार्थी आहेत. इतक्या मोठ्या शाळेत 3 विद्यार्थी. जिल्हा परिषदेच्या सोनईची शाळा जी आहे 1 नंबरमध्ये, त्या महादेव मंदिराजवळ, त्या शाळेची सुद्धा हीच अवस्था. म्हणजे त्या शाळेत किमान 40 विद्यार्थी आहेत, मात्र फक्त 40. इतक्या मोठ्या शाळेत 40. पूर्वी एका वर्गात 40 असायचे. म्हणजे शिक्षणाची जी स्पर्धा वाढली, खाजगी शाळांची जी स्पर्धा वाढली, त्या स्पर्धेच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळा प्रचंड मागं पडत आहेत. आणि याला कारण म्हणजे जिल्हा परिषदेचा जो शिक्षण विभाग आहे, त्या शिक्षण विभागाचे अधिकारी ज्या अधिकाऱ्यांची बेपर्वाई, स्वतःच्या फक्त पगारापुरतं काम करायचं आणि बाकीचा वेळ नुसतंच आपलं टिवल्या बावल्या किंवा कलेक्शन करण्यात जास्त वेळ द्यायचा. आणि या शाळांचं जे इन्स्पेक्शन होतं, वार्षिक तपासणी म्हणा, मासिक तपासणी, जी काय शाळा तपासणी, या तपासणीच्या
ही तपासणीची मोहीम आहे किंवा तपासणीची कारवाई, ती कारवाईसुद्धा मोठ्या प्रमाणात संशयास्पद आहे. आणि त्यामुळंच या शाळेचा, अशा जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खालावत आहे. पटसंख्या अत्यंत कमी झाली आहे आणि या पटसंख्या वाढीवर या या जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी नेमकं काय उपाययोजना केल्या, हाच मोठा प्रश्न आहे. थांबू या ठिकाणी आपण. यानंतर अशा अनेक या संदर्भातल्या, या शिक्षण विभागाच्या संदर्भातल्या अशा अनेक बातम्या आपल्याला देण्यात येतील. आणि तुमच्याकडं जर काही अशा या संदर्भात काही माहिती असेल, तुम्हाला जर काही सूचना करायच्या असतील, तर आमच्या 70 28 35 17 47 या मोबाईल नंबरवर आपण कधीही संपर्क साधू शकता. धन्यवाद.